नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांचं परिसीमन किंवा सगळ्यांना माहिती असलेला शब्द डिलिमिटेशन या विषयावर अजूनही देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. या विषयावर एक व्हिडिओ करावा असं पूर्वीपासूनच मनात होतं, पण आता शासनानं हे विधेयकच मागे घेतलं आणि त्यामुळे हा व्हिडिओ करायचा विचार मी सोडून दिला होता. पण माझे व्हिडिओज नेहमी बघणाऱ्या काही मंडळींनी, माझ्या परिचितांनी असं म्हटलं की बरंच उलट सुलट बोललं जात आहे, अनेक प्रकारचे भ्रम याच्याबद्दल आहेत आणि त्यामुळे नेमका विषय काय आहे ते समजायला पाहिजे. तुम्ही एक व्हिडिओ कराच. या सगळ्या मंडळींच्या आग्रहाखातर आज हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. आजच हा विषय का आला? खरं तर आपल्या देशाची राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन असं सांगतं, राज्यघटनेच्या 84व्या कलमाप्रमाणे प्रत्येक वेळेला जनगणना झाली की परिसीमन केलं पाहिजे, असं घटनेचं 84वं कलम हे सांगतं. 1951 साली मतदारसंघांचं निर्धारण करण्यात आलं आणि त्याप्रमाणे 494 मतदारसंघ ठरले. त्यानंतर 1961 साली जनगणना झाली, 63 साली परिसीमन झालं आणि मतदारसंघांची संख्या ही 522 करण्यात आली. 71 साली जनगणना झाली, 73 साली परिसीमन झालं आणि तेव्हापासून आज तागायत मतदारसंघाची, लोकसभेच्या मतदारसंघांची संख्या ही 543 आहे. त्यानंतर 1981 साली, 91 साली, 2001 साली, 2011 साली जनगणना झाल्या, पण मतदारसंघांचं परिसीमन केलं गेलं नाही, डिलिमिटेशन केलं गेलं नाही. ते व्हायला पाहिजे होतं आणि त्यामुळे पुढल्या वर्षी जनगणना व्हायची आहे, त्यानंतर परिसीमन होणार. म्हणजे 1973 ते 2027 54 वर्षामध्ये देशामध्ये लोकसभेच्या मतदारसंघांचं डिलिमिटेशन झालेलं नाही आणि त्यामुळे एकदम 543 वरून 845 वर ही संख्या जाणार आहे. ही संख्या एकदम मोठी वाटते. घटनेत सांगितल्याप्रमाणे जर दर 10 वर्षांनी जनगणना झाल्यानंतर परिसीमन केलं असतं तर एवढी मोठी संख्या दिसली नसती. मग ही जी एवढी मोठी संख्या दिसते, त्या संख्येचा आधार घेऊन एक नॅरेटिव्ह पसरवला जातोय. एकदम एवढी मोठी संख्या वाढवून 845 मतदारसंघ बनवून भारतीय जनता पक्ष आणि मोदी पुढच्या अनेक वर्षांपर्यंत आपली सत्ता केंद्रातच कायम राहील याची व्यवस्था करतात. मधल्या काळामध्ये जनगणनेनंतर परिसीमन झालं नाही हे मात्र कोणी बोलत नाही, हे मात्र लपवून ठेवलंय आणि सर्वसामान्य जनतेला घटनेत काय लिहिलेलं आहे हे फारसं माहिती नसतं. घटनेची माहिती असणं हे निदान सुशिक्षित मंडळींना तरी आवश्यक आहे. एकदा तरी घटना वाचून काढावी, आपल्या घरी घटनेची प्रत असावी. आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत, सुशिक्षित मंडळींनी देखील केलं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. मग ही जी एवढी वाढली, ही लोकसंख्या वाढल्यामुळे आहे. मतदारसंघांची संख्या जी वाढली त्यामुळे त्याचाही थोडा आढावा घेऊ. 1951 साली जी जनगणना झाली त्याप्रमाणे भारतातली लोकसंख्या ही 36.10 कोटी एवढी होती. आज ही लोकसंख्या 121 कोटीवर गेलेली आहे. म्हणजे जवळजवळ 3.35 पट एवढी देशाची लोकसंख्या मधल्या काळात वाढलेली आहे. आता विषय असा आलेला आहे की उत्तर विरुद्ध दक्षिण, उत्तरेमध्ये भरमसाठ लोकसंख्या वाढली, दक्षिणेमध्ये आम्ही लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं. मग आम्ही नियंत्रण ठेवल्याची आम्हाला काय शिक्षा? तर उत्तरेमध्ये भरमसाठ लोकसंख्या वाढली त्यामुळे त्यांना भरपूर मतदारसंघ मिळतील
आम्हाला कमी मतदारसंघ मिळतील आणि उत्तरेतले लोक आमच्यावर अधिराज्य करतील, आधिपत्य गाजवतील, असं हे उत्तर दक्षिण भांडण हे पुन्हा या निमित्तानं समोर आलेलं आहे. काही लोक त्याच्यामध्ये तेल टाकण्याचं काम करतात. त्यामुळे वास्तव काय आहे ते बघूया. देशाची लोकसंख्या 3.35 पट वाढलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये, उत्तरेतलं हे मोठं राज्य आहे, 6.02 कोटी एवढी लोकसंख्या 51 साली होती. 11 साली ही लोकसंख्या 20 कोटी झाली, म्हणजे 3.32 पट एवढी ही लोकसंख्या वाढली. बिहारमध्ये 51 साली 2.90 कोटी इतकी लोकसंख्या होती. 2011 सालच्या जनगणनेप्रमाणे ही लोकसंख्या 10.4 कोटी झाली. 3.93 पट इतकी ही लोकसंख्या वाढलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 51 साली 3 कोटी, 51 साली महाराष्ट्र राज्य बनलं नव्हतं, बॉम्बे स्टेट होतं. पण आज महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जो भूभाग होतो त्याची 51 सालची लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या तेव्हा 3 कोटी होती, ती आज 11 कोटी झालेली आहे, म्हणजे 3.66 कोटी. आपण बिहारच्या पाठोपाठच आहोत. कर्नाटक 51 साली 1.94 कोटी, 2011 साली 6.11 कोटी, म्हणजे 3.14 पट. तामिळनाडू 51 साली 3 कोटी, 2011 साली 7.2 कोटी. ही वाढ मात्र बाकीच्यांच्या तुलनेत कमी आहे. फक्त 2.5 पट तामिळनाडूची लोकसंख्या वाढलेली आहे. हे खरं आहे, हे मान्य करावं लागेल. केरळमध्ये 1951 साली 1.35 कोटी, 2011 साली 3.34 कोटी, म्हणजे तिप्पट वाढ झालेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये 3.10 कोटी होते 1951 साली. आता आंध्र प्रदेश आणि तेलंगण अशी 2 राज्य झालेली आहेत आणि त्यामुळे त्यांची संयुक्तपणे लोकसंख्या ही 11.96 कोटी आहे. ही 51च्या तुलनेमध्ये 4 पट वाढलेली आहे. राष्ट्रीय सरासरी 3.35 पट आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण मिळून जी सरासरी आहे ती 6 पट झालेली आहे. त्यामुळे उत्तरेमध्ये भरमसाठ वाढली, दक्षिणेमध्ये आम्ही नियंत्रण ठेवलं, त्याची आम्हाला शिक्षा मिळणार आणि त्यामुळे आमचे मतदारसंघ कमी होणार, ह्या म्हणण्याला काहीही आधार नाही. साधारणपणे सगळ्या राज्यांमध्ये 3 ते 4 पट एवढी वाढ झालेली आहे, कुठे कमी कुठे जास्त. तामिळनाडूच्या बाबतीत त्यांची लोकसंख्येची वाढ ही कमी आहे, पण स्टॅलिन यांनी जो प्रचार चालवलेला आहे हा मात्र चिंताजनक आहे. त्यांनी असं म्हटलं की आमची लोकसंख्या कमी झाली. आता कमी झाली हे म्हणण्याला आधार नाही, वाढ कमी झाली बाकीच्यांच्या तुलनेत, हे बरोबर आहे. पण त्यामुळे तामिळनाडूमधल्या लोकसभेच्या मतदारसंघांची संख्या कमी होणार असं होणार नाही आहे. सगळ्या राज्यांमध्ये समान वाढ होणार आहे. शासनानं असं म्हटलंय की 1.5 पट वाढ ही सगळ्या राज्यांची होईल मतदारसंघांची. तामिळनाडूच्या मतदारसंघांची वाढ देखील 1.5 पट होईल असं शासनानं म्हटलेलं आहे. त्यामुळे या प्रचाराला काहीही अर्थ नाही. उलट लोकसंख्येच्या प्रमाणात बाकीच्यांच्यापेक्षा जास्त मतदारसंघ प्रमाणात हे मिळणार आहेत. पण अशा प्रकारे लोकांच्यात भ्रम पसरवायचा हे स्टॅलिन यांना नवीन नाही. काही वर्षापूर्वी नागरिकता सुधारणा कायदा आपल्या देशामध्ये आला. या नागरिकता सुधारणा कायद्याबद्दल सुद्धा स्टॅलिन यांनी असं म्हटलं की हा कायदा आम्ही मानणार नाही, हा कायदा आम्ही लागू करणार नाही. आता इथे पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की संविधानच असं सांगतं की लोकसभेनं पारित केलेला कोणताही कायदा हा प्रत्येक राज्याला बंधनकारक आहे. मग तो कायदा आम्ही आमच्या राज्यात पाळणार नाही हे म्हणणं म्हणजे घटना विरोधी आचरण आहे.
आणि हेच लोक आपण कसे घटनेचे संरक्षक अशी आपली प्रतिमा लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात, प्रत्यक्ष मात्र घटनेच्या विरोधी आचरण करणार असं जाहीरपणे बोलतात. दुसरा मुद्दा आहे तो अधिक हास्यास्पद आहे. नागरिकत्व हा केंद्राचा विषय. आपल्या घटनेप्रमाणे काही विषय केंद्राच्या अखत्यारीत येतात, काही विषय राज्याच्या अखत्यारीत येतात आणि काही विषय केंद्र आणि राज्य दोघांच्याही अखत्यारीत येतात. मग नागरिकता हा जो विषय आहे हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. तिथे राज्यांना करण्यासारखा काही विषयच नाही. कोणाला नागरिकता द्यायची, कोणाला न्याय द्यायची, एखाद्याची नागरिकता रद्द करायची का, हे सगळं करण्याचा अधिकार केंद्राला आहे. राज्यांना त्याच्यामध्ये काहीही करण्यासारखं नाही आणि तरी देखील हे आम्ही लागू करणार नाही असं म्हणतात. हा हास्यास्पद भाग आहे. पण जनतेमध्ये भ्रम पसरवायचा आणि केंद्र विरुद्ध राज्य असं एक विनाकारण वातावरण उभं करायचं, हा सगळा खेळ इथे केला गेलेला आहे. आणि आत्ता सुद्धा उत्तर दक्षिण असं विभाजन हे करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. 1952 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीप्रमाणे 7 लाख जनसंख्येच्या मागे एक संसद सदस्य असं प्रमाण होतं. 2011 ची जर जनगणना पाहिली तर 22 लाख लोकसंख्येमागे एक संसद सदस्य असं ते प्रमाण आहे. आता एका संसद सदस्याने किती लाख लोकांचं प्रतिनिधित्व करायचं, किती लाख लोकांचे आपला मतदारसंघ म्हणून प्रश्न सोडवायचे हे अपेक्षित आहे. आता किती सोडवतात नाही सोडवतात हा भाग आणखीन निराळा, पण अपेक्षित हे आहे. म्हणजे जसं एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असले पाहिजेत, एक शिक्षक किती विद्यार्थ्यांकडे एका वेळेला लक्ष देऊ शकतो असा विषय येतो. हा विषय सोपा व्हावा समजायला म्हणून हे उदाहरण दिलेलं आहे. मग एका खासदाराने किती लाख, किती जनसंख्येचा विचार करायचा, मग कुठे 7 लाख 52 साली आणि 11 सालच्या जनगणनेप्रमाणे 22 लाख, त्यामुळे याचाही कुठेतरी विचार होऊन किती कमी लोकसंख्येच्या मागे एक खासदार असा विचार हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून, कारण खासदार हा लोकांचा प्रतिनिधी आहे. लोकांचं काय म्हणणं आहे, लोकांचे काय प्रश्न हे संसदेत मांडणं हे त्याचं काम आहे. मग व्यवस्था पण तशीच असली पाहिजे. ते करतच नाहीत, काय फरक पडतो हे म्हणणं बरोबर नाही. ते त्याचं कर्तव्य आहे. मग त्याला कर्तव्यासाठी किती काम द्यायचं ह्याचा पण विचार, ह्याचा प्रमाणाचा विचार हा केला गेला पाहिजे. आत्ताच का असाही विषय आलेला आहे. महिला आरक्षण आत्ताच का, त्याचं कारण असं आहे की सगळ्यात आधी जनगणना व्हायला पाहिजे. प्रक्रियेचा जो क्रम असतो त्याप्रमाणे जनगणनेच्या नंतर डिलिमिटेशन हे व्हायला पाहिजे, परिसीमन व्हायला पाहिजे. आणि त्या परिसीमनाच्या आधारावर जितके टक्के रिझर्वेशन महिलांना द्यायचं त्याप्रमाणे किती मतदारसंघ महिलांचे हे ठरलं पाहिजे. मग आत्ता जे बिल आलेलं आहे ते 2023 साली जे बिल पास झालं त्याचं संशोधनाचं बिल आहे. मग हे नवीन बिलाप्रमाणे काय आहे, हे सगळं लागू व्हायचं आहे परिसीमन झाल्यानंतर. परिसीमन व्हायचं आहे जनगणना झाल्यानंतर, त्यामुळे आधी जनगणना होईल, मग परिसीमन होईल, मग किती टक्केवारी ठरेल त्याप्रमाणे किती मतदारसंघ आणि कुठले मतदारसंघ हे महिलांसाठी आरक्षित राहतील हे नंतर ठरेल. पण हे जर सगळं नंतर केलं तर तोपर्यंत 2029 ची निवडणूक ही येऊन ठेपेल आणि मग हा सगळा विषय 2034 च्या निवडणुकीवर जाईल. म्हणजे अजून 8 वर्ष ते पुढे जाईल. त्यामुळे 2029 सालाच्या आधी परिसीमन पूर्ण होऊन महिलांच्या मतदारसंघाची निश्चिती होऊन त्याप्रमाणे निवडणूक व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून आता तशा प्रकारची तरतूद या विषयामध्ये केली जाईल. आता लगेच त्याची अंमलबजावणी होत नाही, फक्त तरतूद केली जाणार आहे. आणि मग जनगणना आणि परिसीमन झालं की त्या तरतुदीप्रमाणे पुढची कार्यवाही होणार आहे असं हे या विधेयकाचं म्हणणं आहे. विधेयकामध्ये
याची तरतूद आहे. आणखीन एक अपप्रचार केला जातोय, प्रचंड खर्च वाढेल आणि त्या खर्चाचा बोजा करदाते म्हणून आपल्याच डोक्यावर येईल, अशा प्रकारचा भ्रम देखील काही लोक पसरवत आहेत. आश्चर्य याचं वाटतं की सुशिक्षित लोक देखील या भ्रमाच्या भोपळ्यात शिरलेत. ते देखील हा भ्रम पसरवत आहेत, समाज माध्यमांवर ते येत आहे. जरा आकडेवारी बघू. 2026-27 म्हणजे वर्तमान आर्थिक वर्षामध्ये खर्चाची जी तरतूद ही बजेटमध्ये केलेली आहे, ती तरतूद आहे 2.81 लाख कोटी रुपये. इतकी तरतूद केलेली आहे. 2.81 लाख कोटी इतकी आहे. त्याच्यामध्ये संसदेसाठी 1492 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि प्रत्यक्ष संसद सदस्यांचे भत्ते आणि मानधन यासाठी 586 कोटी रुपयांची ही तरतूद केलेली आहे. बाकी मग मूलभूत सुविधा असतील, रेल्वे असतील, विमानतळ असतील, संरक्षण असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर तरतुदी असतात. त्याच्यामध्ये संसद सदस्यांचे मानधन आणि भत्ते याच्यासाठी 586 कोटी आहे. किती कोटीपैकी? 2.81 लाख कोटीपैकी 586 कोटी. म्हणजे जर याची टक्केवारी काढली तर ती 0.2% एवढी होईल. वाढीव खासदारांमुळे जी टक्केवारी वाढेल ती अजून समजा 0.1% वाढेल. मग 100तला 0.1% वाढ म्हणजे भरमसाठ वाढ होत नाही. भरमसाठ वाढ कशाला म्हणतात? 10% वाढ झाली असती, 15% वाढ झाली असती एकूण बजेट ॲलोकेशन मध्ये, तर भरमसाठ वाढ होते. 0.2 डेसिमल 0.2 किंवा 0.3 एवढी वाढी भरमसाठ नसते. पण सुशिक्षित लोक देखील या भ्रमाचे बळी पडतायत, याचं दुःख वाटतं. आणि सरतेशेवटी 2014 पर्यंत महिला आरक्षणाचा विचार का नाही झाला? राजीव गांधी यांना 2/3 बहुमत त्यांच्या एकट्या पक्षाला मिळालं होतं. का नाही महिला आरक्षण आणलं त्यावेळेला? महिला आरक्षणाचा प्रयत्न अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्या सरकारनं केला होता. पण त्याही वेळेला संसदेमध्ये मंत्र्यांनी विधेयक मांडत असताना विधेयकाचे कागद त्यांच्या हातात हिसकावून घेऊन संसदेतच विरोधी पक्षातल्या काही खासदारांनी फाडले. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांना ते नकोच होतं. आता सुद्धा त्यांना ते नको आहे आणि त्यामुळे ते 2014 पर्यंत असं विधेयक पारित झालंच नाही. आता ते आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला, तो प्रयत्न फसला, विधेयक पडलं. ही दुःखाची गोष्ट आहे. पण काही लोकांना, महिलांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत, यापेक्षा सुद्धा मोदींचं विधेयक आम्ही पाडलं याचा एक आसुरी आणि विकृत आनंद होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा सगळा विषय काय आहे, नेमका काय आहे, त्यातला भ्रम किती आहे, त्यातला अपप्रचार किती आहे, हा सगळा विषय समोर यावा असा अनेकांनी आग्रह धरल्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मांडलेला विषय आपल्याला जर पटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. या विषयामध्ये आपल्याला काही म्हणायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, ही आग्रहाची विनंती.